गचाळ गोलंदाजी नेहमीप्रमाणे त्यांचे गचाळ गोलंदाजी आहे. पहिला वाईट नंतर नो. एसएसवीएम मित्रमंडळाचे गोलंदाज किशोर लिपणकर. बॅटिंगला आहेत प्रमोद पाटील. सुंदर अशी चोरटी धाव. एक धाव घेण्यात यशस्वी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. या सामन्यात जो कोणी विजयी होईल त्याला सचिनदादा शिरसाट आणि कुटुंबाकडनं 2000चे रोख पारितोषिक आहे. पुढील चेंडू गिरीश व्यवहारे यांनी फटका मारलाय परंतु निर्धाव असा चेंडू. सुंदर असा फटकार. 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावांचा. एक मिनिट सामना जरा थांबवा. या अगोदरचा जो सामना झाला होता त्याचे जे मॅन ऑफ द मॅच विजयी झाले होते अली यांना मोक्ष ज्वेलर्स यांच्यातर्फे त्यांना प्रथम ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येतोय. सर्वांनी टाळ्या वाजवावे. अली यांचे स्वागत करण्यात येत आहे मोक्ष ज्वेलर्स यांच्याकडनं. धन्यवाद अली. ओके सामना चालू करा. स्कोर झाला आहे 5. 4 चेंडू 5 धावा. 6 झालाय स्कोर. 4 चेंडू 6 धावा. सुंदर असा निर्धाव चेंडू किशोर लिपणकर यांचा. किशोर लिपणकर गोलंदाजीमध्ये फार माहिर आहेत. 1 धावा. ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या झाली आहे 7. एसएसवीएम मंडळाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7 झाली आहे. पुढील षटक घेऊन येत आहे संतोष. सुंदर असा चेंडू वाईट. एक अवांतर धावा. धाव संख्येत वाढ. धाव संख्यात वाढ झाली आहे. धाव संख्या झाली आहे 9. धाव संख्या झाली आहे 9. सुंदर अशी एक प्लेट. प्रमोद पाटील यांची एक धाव घेण्यात यशस्वी. संतोष यांची गचाळ गोलंदाजी. दुसरा चेंडू नो चेंडू. एकूण धाव संख्या झाली आहे 10. 1 धाव. 1 चेंडू. 2 चेंडू. सुंदर असा फटका. प्रमोद पाटील यांचा सुंदर असा फटका. राजेश जोशी उर्फ लंबू झेल घेण्यामध्ये अयशस्वी. या सामन्याचा रोमांचक असं प्रेक्षेपण चालू आहे आणि हे प्रेक्षेपण बघण्यासाठी सचिनदादा शिरसाट एक कुटुंबासह हजर आहेत स्टेजवर. त्यांचं इथल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांतर्फे स्वागत. सुंदर असा फटका. 1 धाव घेण्यात अयशस्वी. राजेश जोशी. सुंदर असं यष्टी रक्षण बाळा भालेराव यांच्याकडनं. यष्टी चित करण्यात यशस्वी नाही झाले ते. सुंदर असा फटका अनिल सोनवणे यांच्याकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाव संख्या झाली आहे 16. कृपया इथं गोंधळ घालू नका. एकूण धाव संख्या झाली आहे 14. पुढील जे षटक घेऊन येत आहेत या मैदानावर ज्यांनी आपलं कारकिर्दी गाजवलेले सचिन नवले हे जुने जाणते असे गोलंदाज आहेत आणि ते फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गोलंदाजीवर कित्येक चांगल्या फलंदाजी हे त्रिफळाचीत झालेत. सुंदर असा चेंडू सोयीर चेंडू. त्यावर 1 धाव मिळालेली आहे. अरे
संघ निश्चित केलेला आहे त्याच खेळाडूंनी जावा. संघ निश्चित केलाय त्याच खेळाडूंनी जावा. यानंतरचा होणारा सामना कोणाचा आहे? कमिटी सदस्य, यानंतर होणारा सामना भवानी स्पोर्ट्स आणि साई चरण. भवानी स्पोर्ट्स आणि साई चरण संघ हजर आहेत का? फलंदाज बाद, फलंदाज बाद, हॅट्रिक. सचिन नवले हे जुने जाणते गोलंदाज, त्यांनी इथं हॅट्रिक घेतलेली आहे. हॅट्रिकची त्यांना आता संधी आहे. हॅट्रिक घेतलेली नाही, हॅट्रिकची संधी आहे. सुंदर अशी त्यांनी संधीचा पूर्ण असं सोनं केलंय. सचिन नवले फिरकी गोलंदाज, ते जुने जाणते गोलंदाज आहेत. त्यांनी इथे हॅट्रिक घेतली आहेत म्हणून त्यांच्याकडनं मंडळाला 1001 पारितोषिक देण्यात यावे. त्यांच्याकडनंच 1000 रुपये घेण्यात यावे. नाही नाही, पहिला वाईट होता आणि विकेट होती पण त्यात. विकेट प्लस वाईट होती. हा वाईट होता, वाईट चेंडू, वाईट चेंडू. बॉल काउंट आणि रन ही काउंट. सुंदर असा गोलंदाज, फलंदाज त्यावर चौकार मारण्याच्या प्रयत्नात. संघ कुठला आलाय? भवानी स्पोर्ट्स. साई चरण, साई चरण आले नाही अजून. तुम्ही थांबा इथे, इथेच बसा, खुर्चीवर बसा. आली की साई चरण संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब मंचाजवळ यायचंय नाणेफेकीसाठी. नो चेंडूवर 1 धाव अवांतर. नो चेंडूवर 1 धाव अवांतर भेटलेली आहे आणि एकूण धाव नाणेफेक झाली की लगेच येतो. नाणेफेक तो उद्या. संघ कुठला? एक मिनिट. साई चरणचे दोन्ही, साई चरण आणि भवानी स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी तुम्ही या खाली. मोक्ष ज्वेलर्सचे संयोजक नाणेफेकीसाठी खाली येत आहेत. मोक्ष ज्वेलर्स, भवानी स्पोर्ट्स आणि साई चरण यांच्यामध्ये नाणेफेक करणार. सुंदर फटकार, 4 धावा. एक मिनिट नाणेफेकी करून घ्या. एकूण धाव संख्या झाली 22. अरे तुम्ही असं खेळ चाला, सामना चालू ठेवा. 1 मिनिट. नाणेफेकी चालू आहे. भवानी स्पोर्ट्स आणि साई चरण. मोक्ष ज्वेलर्सचे संयोजक यांनी नाणेफेकी करून भवानी स्पोर्ट्स नाणेफेकी जिंकली आहे. ठीक आहे, सामना चालू करा. सुंदर असा फटकार, आउट. बसा. सचिन शिरसाट. सुंदर असा फटकार, 1 धावा. सचिन शिरसाट यांचे मोठे बंधू शहादेव शिरसाट यांनी या सामन्याची जिम्मेदारी स्वतःवर घेतली आहे आणि त्यांनी धाव संख्येत वाढ केली आहे. धाव संख्या झाली आहे 23. 1 धाव कडून धाव संख्या झाली आहे 23. महादेव शिरसाट यांचे मोठे बंधू शहादेव शिरसाट सामन्यावर आहेत. पंचांचा निर्णय, गिरीश व्यवहारे आउट. धाव संख्या 23. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे सचिन दादा शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबाकडनं इकडनं हार्दिक स्वागत. सुंदर असा फटकार आणि सुंदर अशी रनिंग शहादेव शिरसाट यांच्याकडनं घेतली आहे. 1 रन घेण्यात ते यशस्वी झाले. धाव संख्येत त्यांनी वाढ केली आहे. बघूया. सुंदर अशी चोरटी धाव. वाव, सुरेख असं खेळाचं प्रदर्शन शहादेव शिरसाट यांच्याकडनं होत आहे. सुंदर असे खेळाचं प्रदर्शन शहादेव शिरसाट. सुंदर असा फटका, गचाळ क्षेत्ररक्षण गिरीश देशपांडे यांच्याकडून. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली आहे 26. जिंकण्यासाठी 27 धावाची आवश्यकता आहे.
SSVM या मंडळाला इथे जमलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना सांगण्यात येते की हा रोमांचक सामना बघण्यासाठी सचिन मारुती शिरसाट हे पत्नीसह आणि कुटुंबासह हजर आहेत. तर या रोमांचक सामन्यातील SSVM या संघाला जिंकण्यासाठी 27 धावाची आवश्यकता आहे. बघूया 27 धावा पूर्ण करण्याची जिम्मेदारी कोण फलंदाज आपल्या खांद्यावर घेत आहेत. गिरीश सामना चालू करा. गिरीश व्यवहारे मित्रमंडळ सामना चालू करा. गोलंदाजीसाठी कोण आहे? गोलंदाजीसाठी शिरीष व्यवहारे, गिरीश व्यवहारे. सामना चौकर चालू करा. क्षेत्ररक्षण लावा. गोलंदाजीची आणि क्षेत्ररक्षणाची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. फलंदाजीची जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी राजेश जोशी आणि अनिल सोनवणे हे आलेले आहेत. 26 झाले 27 पाहिजे. 26 झाले आहेत 27 पाहिजेत. 27 रनांचं आव्हान. 27 रनाचं आव्हान आहे आणि त्यासोबतच रोख रक्कम 2000 या सामन्यात विजय होणाऱ्या संघाला मिळणार आहे आणि याची सुद्धा नोंद घ्यावी. कृपया सामना लवकर चालू करा. या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला सचिन शिरसाट आणि कुटुंबातर्फे 2000ची रोख रक्कम देण्यात येणार आहे. सुंदर असा चेंडू प्रमोद पाटील यांच्याकडून अनिल सोनवणे यांच्यासाठी. अनिल सोनवणे निर्धाव चेंडू. ओ काय पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल. प्रमोद पाटील यांचा व्हाईट चेंडूवर कुठलीही अवांतर धाव नाही. सुंदर असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सालकर याच्याकडनं सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असं संजय पवार या खेळाचे खूप असे मोठे खेळाडू दिसत आहेत. ते जुने जाणते वाटत आहेत. चेंडू पकडण्यात खूप माहीर. पुढील चेंडू राजेश जोशी सालकर यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे 3. अरे नको रे. नो चेंडूवर फटका. एक धाव अवांतर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 6. 5. धावसंख्या झाली आहे 5. 4 चेंडू 5 धावा. प्रमोद पाटील यांचे गोलंदाजी. राजेश जोशी सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नात. संजय पवार यांचे क्षेत्ररक्षण. जर चेंडू त्यांच्या हातात गवसला असता तर एखाद्या वेळेस धावचित होण्याची शक्यता होती. शेवटचा चेंडू प्रमोद पाटील यांचा अनिल सोनवणेसाठी. अनिल सोनवणे यांनी डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर मारून त्यांनी स्वतःला चित करून टाकले आहेत. 1-5. 6 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 6 आणि SSVM संघाला पहिला फटका भेटलेला आहे. त्यांचा एक खेळाडू बाद झालाय. सुनील मानकर तुम्ही संघाच्या बाहेर आहेत. कृपया त्यांना कानमंत्र किंवा मार्गदर्शन देऊ नका, नाहीतर तुम्हाला मैदानाच्या बाहेर उभं करण्याची शिक्षा देण्यात येईल. सुनील मानकर तुम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना कानमंत्र देऊ नका. त्यांचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत. शिरीष गोलंदाजी चालू करा. गोलंदाजी चालू करा. सामना चालू करा. पुढील संघ बाकी आहेत. आज फायनली होणार आहे आणि
शिस्तबद्ध असं शिस्तबद्ध असे सामन्याचे तुम्ही प्रदर्शन कराल अशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. दोन्ही संघांनी शिस्तीचे पालन करायचे आहे. संघ जरी मंडळाचे असले तरी शिस्त आणि त्याचे नियम हे सगळ्यांना लागू आहेत. कोणी बेशिस्त वर्तन करणार नाही. पुढील चेंडू घेण्यात आहेत बाबू लासुरे. सुंदर असा चेंडू आणि बाद. राजेश जोशी बाद. टॉपेज, त्यांच्या टॉपेजला बॉल लागला आणि ते सीमारेषेच्या बाहेर गेला. बाबू लासुरे यांनी सुंदर असा चेंडू टाकला. स्वप्नील लासुरे, चुकीची दुरुस्ती. स्वप्नील लासुरे यांनी सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि राजेश जोशी यांनी मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या टॉपेजला लागून तो बाहेर गेलाय. त्यांना जिंकण्यासाठी 17 बॉल 21 पाहिजे. वाईट चेंडू, अवांतर धावा नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 7. धावसंख्या 7. धावसंख्या झाली आहे 7. सुंदर असा चेंडू. स्वप्नील लासुरे खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतायत. SSVM संघासमोर 21 धावाचे आव्हान आहे. बघूया. वाईट. पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येत वाढ. या सामन्यात जो संघ विजयी होणार आहे त्याला 2000चं रोख पारितोषिक मिळणार आहे. नो वर एक अवांतर धावा. धावचित घेण्याचा प्रयत्न. सहादेव शिरसाट यांच्याकडनं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. सहादेव शिरसाट यांनी जर चेंडू पकडला नसता तर 1 धावा अधिक मिळाली असती. सुंदर असं क्षेत्ररक्षण सहादेव शिरसाट यांच्याकडनं. पुढील चेंडू सचिन नवले यांच्याकडनं चेंडूचा 1 धावा. सचिन नवले जुने जाणते खेळाडू. त्यांची कारकिर्दी फार महान आहे. सुंदर असा चोरटी धाव बाळा भालेराव. स्वप्नील लासुरे खूप अशी सुरेख अशी गोलंदाजी करत असले तरी बाळा भालेराव ही खूप सुंदर अशी फलंदाजी करतायत. एक चोरटी धाव घेण्यात ते यशस्वी होत आहेत. काय पाहिजे? सुंदर असा फटकार सचिन नवले कडून. 1 धावा. धावसंख्येत वाढ. झाली. धावसंख्या झाली 12. बाळा भालेराव तेही जुने जाणते खेळाडू आहे. एक टायमाचे तेही सुंदर असे फलंदाज होते. बघूया संघाला विजयाकडे नेण्यासाठी ते कशा पद्धतीने फलंदाजी करतात. स्वप्नील लासुरे बाळा भालेराव यांच्यासाठी 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर देखून धावसंख्या झाली आहे 13. धावसंख्या झाली आहे 13. 12 बॉल मध्ये 14 रनाची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 14. बाळा भालेराव आणि सचिन नवले ह्या 2 फलंदाजांवर ही जिम्मेदारी आहे. कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्यांनी शिस्तीचं पालन करा. गिरीश व्यवहारे तुमच्या संघाने शिस्तीचं पालन करावे अन्यथा बाद करण्यात येईल आणि 2000ची रोख रक्कम SSVM ला देण्यात येईल. पुढील गोलंदाज सालकर यांनी पायाचा नो. सालकर यांचा पायाचा नो. अवांतर धावा नाही. अवांतर धावा नाही. वाईट. सालकर हे मला वाटतं त्यांच्या संघाला धावसंख्येत थांबवण्यात अयशस्वी दिसत आहेत. त्यामुळे त्यांची गोलंदाजी बदलण्यात आली आहे. आता धावसंख्येत SSVMच्या धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 15. मला वाटतं आता हा अटीतटीचा सामना होणार आहे. 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. सामना बरोबरीचा सुटल्या. सुपर ओव्हर. संजय पवार यांच्याकडून उत्कृष्ट असे फिरकी गोलंदाज संजय पवार. संजय पवार सुरेख असे गोलंदाजी करतायत. फिरकी गोलंदाज संजय पवार. अवैध चेंडू. कृपया सीमारेषेच्या बाहेर थांबा. SSVMचं मंडळ सीमारेषेच्या बाहेर थांबा. सुंदर अशी चोरटी धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे
17. धाव संख्या झाली आहे 17. 10. 10 बॉल 10 चेंडू. खूपच अटीतटीचा सामना. खूपच. सुनील मानकर संघाला कृपया मार्गदर्शन करू नका, आपण संघाबाहेर आहात. हा या संघात विजय होणाऱ्याला 2000चं पारितोषिक आहे. सचिन नवले विनाकारण बॅट मध्ये टाकली आणि आउट झाले. जर त्यांनी ही बॅट मध्ये टाकली नसती तर 2 धावा मिळण्याची शक्यता होती, परंतु ते अयशस्वी झाले आणि बाद झाले. सचिन नवले चीत. संघाची जिम्मेदारी घेण्यासाठी या मैदानावर जुने जाणते खेळ आणि इतिहास रचून गेलेले गिरीश देशपांडे आलेले आहेत. सुंदर असा चेंडू संजय पवार यांचा. 1 धाव घेण्यात यशस्वी. गिरीश देशपांडे आणि बाळा भालेराव यांच्यावर आता संघाची जिम्मेदारी आहे. बघूया ₹2000 यांचे बक्षीस कुठला संघ घेऊन जातो. पुढील चेंडू टाकलाय संजय पवार यांनी. वाईट चेंडू आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली आहे 19 धाव संख्या झाली आहे. बाळा भालेराव यांचा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. निरंक असा चेंडू संजय पवार यांच्याकडनं. यापुढील जो संघ आहे 1 धावा. यापुढील जो संघ यांचा सामना होणार आहे त्या दोन्ही संघांनी तयारीत राहावे. ज्यांची नाणेफेक झाली आहे भवानी स्पोर्ट्स आणि साई चरण, दोन्ही संघांनी आपले संघ तयार ठेवायचे आहेत. 6 बॉल 7. सामना विजयी होण्यासाठी एसएसव्हीएम मंडळाला 6 बॉल 7 ची आवश्यकता आहे. तर हा सामना विजयी होण्यासाठी बघूया सहादेव शिरसाट आणि त्यांचा संघ हा सामना विजयी होण्यासाठी धाव संख्या कशा पद्धतीने रोखून ठेवते आणि त्यासाठी कुठल्या गोलंदाजाची निवड होते. गिरीश व्यवहारे या संघाची निवड प्रक्रिया चालू. आणि गोलंदाज शहादेव शिरसाट यांची निवड झाली आहे. गोलंदाज शहादेव शिरसाट यांची निवड झाल्यासारखे वाटते, परंतु ती रद्द केली आहे. सामना विजयाकडे न्यायची आहे. अच्छा, त्यांना 5वी ओव्हर देण्यात येणार आहे. भवानी आणि साई चरण दोघा संघांनी त्यांचे संघ हे ठेवाय. चला, भवानी यांनी नाणेफेक जिंकली आहे. निर्णय सांगितला नाहीये अजून. 6 बॉल 7. हा सामना विजय होण्यासाठी एसएसव्हीएमला 6 बॉल 7 करण्याची आवश्यकता आहे. तर बघूया गोलंदाज अनिकेत धाव संख्या कशा पद्धतीने थांबवतात. सुंदर असा चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी बाळा भालेराव. सुंदर अशा या सामन्याचं प्रेक्षेपण बघण्यासाठी सचिन शिरसाट आणि त्यांचं कुटुंब मंचावर हजर आहे. सुंदर असा फटकार. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रमोद पाटील यांच्याकडनं खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण. प्रमोद पाटील यांनी जर असं क्षेत्ररक्षण केलं नसतं तर एखाद्या वेळेस 4 रनाची वाढ झाली असती. अरे काय गोंधळ इकडे मागवा एसएसव्हीएम, नाही तर बक्षीस कॅन्सल करू तुमचे 2000चं. सुंदर असा फटका. 1 धाव. एसएसव्हीएम तुमच्या खेळाडूंना सांगून ठेवा, नाही तर संघ विजयी झाल्यानंतर पण 2000 देण्यात येणार नाही, रद्द करू. 3 बॉल 4 रनाची आवश्यकता. 3 चेंडू. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. जर संघ बरोबरीचा सुटला तर जो कॉमेंट्री करतोय त्यालाच फक्त 2000 देण्यात येईल. सामना ताबडतोब चालू करा. अनिकेत गिरीश देशपांडे साठी. सुंदर असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण गिरीश व्यवहारे यांच्याकडनं. सामना फारच अटीतटीचा. 2 चेंडू मध्ये 3 धावाची आवश्यकता. बघूया विजयाचं पारडं कुठल्या संघाकडे झुकतं. अनिकेत यांचा सुंदर असा चेंडूवर सुंदर असा फटका. पंचांचा निर्णय काय. धाव घेण्यात यशस्वी बाळा भालेराव यांनी सुंदर फटका मारला होता. गिरीश देशपांडे विजयाचा फटकार मारण्याचे जे सौभाग्य आहे,
विजयाचा फटकार मारण्याचा जे सौभाग्य आहे ते SSVM मंडळाचे जुने जाणते फलंदाज गिरीश देशपांडे यांच्यावर येऊन पडलेले आहे. बघूया गिरीश देशपांडे या विजयाचा फटका कशा पद्धतीने मारून आपल्या संघाचा जिम्मेदारी कशा पद्धतीने पार पाडतात. त्यांना एका चेंडूमध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. त्यांना एका चेंडूत 2 धावाची आवश्यकता आहे. सामना बरोबरीचा सुटल्यास 2000ची रोख रक्कम रद्द करण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्या. SSVM आणि गिरीश व्यवहारे सामना बरोबरीचा सुटल्यास 2000ची रोख रक्कम रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एक तर सामना विजयी व्हा नाहीतर अपयशस्वी ठरा. कुठल्या तरी संघ विजयी झाला तरच त्याला 2000ची रोख रक्कम मिळेल. पुढील चेंडू सुंदर असा फटका, सुंदर असा फटका. जिंकले. नाही 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 इकडे इथे आउट करण्यात आलेलं आहे. मॅचचा काय निर्णय काय झाला? निर्णय काय? टाय झाली. टाय निर्णय टाय झाली आहे. त्यामुळे 2000ची रोख रक्कम रद्द, 2000ची रोख रक्कम रद्द करण्यात येत आहे. सामना बरोबरीचा सुटला आहे. दोन्ही संघांचे सचिन शिरसाट यांच्या कुटुंबातर्फे हार्दिक स्वागत. आणि आता याच्यानंतर खेळवण्यात येणारा सामना जो आहे हा गिरीश व्यवहारे यांनी सुंदर असा कान मंत्र दिलाय. नाही गिरीश व्यवहारे यांनी सुंदर कान मंत्र दिलाय. हा जो सामना जो टाय झाला याच्या मागे वेगळा उद्देश आहे. याच्या मागे असलेल्या दोन्ही संघांचा आपापशीत असलेलं जे प्रेम आहे तरी त्यांची 3 चेंडूंची एक मॅच घेण्यात येणार आहे. 3 चेंडू कृपया आलेल्या संघांनी थोडं थांबावं. त्यांची 3 चेंडूंची एक मॅच घेण्यात आली. त्यात विजय घोष केल्यानंतर तुमचा सामना लावण्यात येईल. चला SSVM आणि MRCC 3 चेंडूची ताबडतोब मॅच. 6 चेंडूची मॅच. टॉच उडवला. दोन्ही संघांना सांगण्यात येते शिस्तीचं प्रदर्शन करा. नियम लागू आहे. मंडळाच्या जरी टीम असल्या तरी नियम लागू आहे. बेशिस्तपणा चालणार नाही. 2 विकेट नंतर ऑल आउट. 2 विकेट पडल्यानंतर ऑल आउट. गोलंदाजी बाळा भालेराव SSVM मंडळाकडे गोलंदाजी आणि गिरीश व्यवहारे या संघाकडे फलंदाजी. तरी या संघामध्ये जो विजय होईल, या सामन्यात जो विजय होईल त्या संघाला आणि अविजय होणाऱ्या संघाला दोघांना पारितोषिक अर्ध करण्यात येईल. परंतु विजयाचे मानकरी कोण होतं हे बघणं गरजेचं आहे. तरी बघूया. SSVM संघाने गोलंदाजी घेतली आहे आणि नाही 1 ओव्हर 6 चेंडू 1 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हरची मॅच आहे आणि विकेट फक्त 2च. 2 विकेट गेल्यानंतर ऑल आउट असे घोषित करण्यात येईल. बघूया पुढील सामना. बाळा भालेराव गिरीश व्यवहारेसाठी 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. कृपया इकडे सीमारेषेच्या बाहेर थांबा. कृपया तुम्ही कॅमेरा समोर आहे. कॅमेरा समोर आहेत. पुढील चेंडू घेण्यात आहेत बाळा भालेराव. सुंदर असा फटकार अनिकेतचा. 1 धावा. 1 धावा. भवानी स्पोर्ट्स भवानी संघ आणि साईचरण संघ आपण तयारीत राहावे. यानंतर तुमचा सामना होणार आहे. सुंदर असा चोरटी धाव गिरीश व्यवहारे यांची. बाळा भालेराव यांचे 3 चेंडू झाले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धाव. आता 3 चेंडू बाकी आहे. सुंदर असा सामना चालू आहे. अनिकेतचा सुंदर फटकार. 1 धावा. 1 धावा. मास्तर यांच्याकडे चेंडू गेला परंतु ते पकडण्यात यशस्वी. मास्तर यांना प्रशिक्षणाची अत्यावश्यक गरज. बाळा भालेराव सुंदर प्रशिक्षण पाहिजे. मास्तर तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे. चेंडू पकडण्याचे प्रशिक्षण फार आवश्यक. सुंदर अशी 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 5. सुंदर असा फटकार सीमारेषे पलीकडे. SSVM या संघाला 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता आणि मैदानामध्ये जे खेळाडू व्यतिरिक्त जे
सभासद आणि सदस्य आहेत कृपया त्यांनी बाहेर थांबावे. भवानी स्पोर्ट्स आपला निर्णय कळवायचा ताबडतोब. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहात. नेक्स्ट मॅच आपली आहे भवानी वर्सेस साई चरण फ्रॉम बदलापूर. त्यांचा संघ इथे उपस्थित आहे. भवानी स्पोर्ट्स कर्णधार निर्णय कळवायचा आपला. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना कळवण्यात आनंद होत आहे की कांबा गाव येथील रहिवासी अनिकेत पावशे यांचं आपल्या मंचावर निकेत पावशे यांचं आपल्या मंचावर आगमन झालंय. तरी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असं क्रीडा रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतो. त्यांचं मंडळातर्फे स्वागत आहे. चला सामना चालू करा. अरे नियमाचं पालन करा. मंडळाचे जरी संघ असले तरी नियमाचं पालन करा. 6 बॉल 6 धावा. बाळा भालेराव यांच्यावर जिम्मेदारी. अनिकेत गोलंदाजी घेऊन बाळा भालेराव यांच्यासाठी. सहादेव शिरसाट क्षेत्ररक्षण करताना पुढील चेंडू घेऊन येत आहेत. अवांतर धावा. व्हाईट बॉलवर अवांतर धावा. एकूण धाव संख्या झाली 2. 0 चेंडू 2 धावा. बॉल लागलाय. पंचांचा निर्णय काय? व्हाईट बॉल. पवार, संजय पवार तुमचं हे सोडू नका. समतोल राहा, जरा नियंत्रण सोडू नका. शहादेव शिरसाट चौकाराची जिम्मेदारी घेताना. सुंदर असा चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या झाली आहे 3. या सामन्यात सुंदर असा चेंडू 1 धावा. अनिकेत यांची सुंदर अशी गोलंदाजी. त्यावर सोरटी धाव घेण्यात यशस्वी बाळा भालेराव. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. जे 2000चे पारितोषिक होते ते रद्द करण्यात आलेले आहे. वाईट चेंडू यशस्वी झाले. यशस्वी संघाच्या कॅप्टननी कृपया मंचावर याचे. सचिन दादा शिरसाट यांच्याकडून 2000चे रोख रक्कम. आणि मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी घे. मॅन ऑफ द मॅच आणि ट्रॉफी. बाळा भालेराव बाळा भालेराव स्टेजवर या. आणि मित्रांनो ही खूप आनंदाची आणि सौभाग्याची बाब आहे. बाळा भालेराव यांना जे मॅन ऑफ द मॅच आणि रोख रक्कम जे भेटण्यात येत आहे ते सचिन दादा शिरसाट यांची आई सुशीलाबाई शिरसाट यांच्याकडनं ते पारितोषिक घेत आहेत. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काही नाही. सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवण्यात यावे. चला मंडळाच्या सदस्यांनी बाहेर व्हा. पुढील सामना चालू. भवानी आणि साई चरण यांचा सामना चालू होतोय. आणि बॅट्स कोणाचे बॅटिंग. भवानी काय तुमचं? भवानी या संघाने बॉलिंग घेतली. सचिन दादा शिरसाट आणि त्यांचे कुटुंब पत्नीसह आपल्या मंचावर हाजीर होते. त्यात त्यांची माय माऊली सुशीलाबाई शिरसाट, पत्नी मयुरी शिरसाट या आणि ताई माई अक्का सर्व हजर होते. ते इथं आल्याबद्दल त्यांचं सचिन दादा शिरसाट आणि क्रीडा रसिक प्रेक्षकांना हार्दिक स्वागत. आता पुढील सामना चालू होतोय. साई चरण मोक्ष ज्वेलर्स 1 मिनिट मंचावर या. मोक्ष ज्वेलर्स 1 मिनिट मंचावर या. कॅमेरामॅन मोक्ष ज्वेलर्स यांचं स्वागत होत आहे. मोक्ष ज्वेलर्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजला जी चांदीची चैन देण्यात येणार आहे, ती चांदीची चैन ज्यांच्याकडनं आपल्याला स्पॉन्सर केली आहे ते मोक्ष ज्वेलर्स. अंकित जैन यांचे सचिन दादा शिरसाट यांच्याकडनं नाळ, शाल आणि मानचिन्ह देऊन
स्वागत होत आहे, तरी त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवण्यात यावं असं मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. स्वागत आहे दादा तुमचं. मोक्ष ज्वेलर्स यांचं स्वागत. त्यांनी इथं भेट दिल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांचे आम्ही फार फार आभार आहे. पुढील सामना साई चरण आणि भवानी ज्वेलर्स. दादा चालू करा. धन्यवाद दत्तात्रय ठाकूर सर. तर एक आता आपण कॉमेडी एक्सप्रेसचा कार्यक्रम पाहतो, तो आज रात्री 11 वाजता असतो. मात्र आज इथे लवकर चालू केला गेला. हे दोन संघ आपापसात भिडले. एक कॉमेडी मॅच आपण इथे पाहिली. आता वळूया मेन सामन्याकडे. आता सामना सुरू होतोय भवानी स्पोर्ट्स क्लब वर्सेस साई चरण बदलापूर या दोन संघामध्ये. तर भवानी 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर साई चरण संघास पाचारण केले फलंदाजीसाठी. एक बिग मॅच आपण इथे पाहणार आहात. दोन्ही संघाने आपला नवा खेळाडू समाजातून कक्षात पाठवायचा आहे, अन्यथा धावांची पेनल्टी दिली जाईल. खाली पण चालेल का, हरकत नाही आहे ना, फक्त नवा खेळाडू. तर काय जबरदस्त आयोजन. आयोजक श्री सचिन मारुती शिरसाट, समाजसेवा प्रभाग क्रमांक 29. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. भवानी 11 वर्सेस साई चरण बदलापूर. दोन्ही मातब्बर संघ अंडर क्रिकेट मधील, बॉक्स क्रिकेट मधील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आज आपापसात एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. ओपनचा हाफ आहे आज. तसेच माननीय श्री गणेश गायकर यांचं इकडे आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती त्यांना येण्याचं मी आमंत्रण देतोय. तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे सर. वेलकम वेलकम वेलकम. गणेश गायकर उर्फ बहादूर गायकर. तर आल्याच मॅच बॉल घ्यायचा. मॅच बॉल टाकायचा नाहीये मैदानात. मॅच बॉल तर गणेश गायकर यांनी व्यासपीठावरती येतच बक्षिसांचा वर्ष सुरू केलेला आहे. बॅक टू बॅक 3 चौकांचे हॅट्रिक जो मारेल तर 3000 आणि सलग 5 चौकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आहे, काय जबरदस्त बक्षिसांचा वर्षा होतोय. ही क्रिकेटची कुमकुमी आहे बरं का, याला कुमकुमी बोलतात. मैदानाची नाळ तुटलेली आहे व्यवसायामुळे, मात्र कुमकुमी जी अंगामध्ये आहे ती जागृत होते. हा मातीचा गुणधर्म आहे, हा खेळाडूच्या एका अंगातील गुणधर्म आहे. तर एक चावी सापडलेली आहे, त्याला डोरेमॉनचं कीचेन आहे. सदर चावी वडापाववाला तिकडे आहे आपल्या बाजूला, त्याच्याकडे आहे. तर ज्याची कोणी असेल त्याने कलेक्ट करून घ्यायची आहे. धन्यवाद गिरीश व्यवहारे, धन्यवाद. तर सामना चालू करायचा आहे पंच. वेळ कमी आपल्याकडे आता, कारण पहिल्या फेरीचा शेवटचा सामना बाकी आहे. एक बिग मॅच, बिग फाईट आपण इथे पाहणार आहोत. व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एक मेजवानी ठरेल. संडेज फन डे ज्याला बोलतो आपण, तरी फंड मॅच आहे. आणि दोन्ही मातब्बर संघ आहेत, मातब्बर खेळाडू संघात भरलेले आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या दोन्ही संघांमध्ये आहे. सचिन दादा शिरसाट यांनी यांच्या प्रेमापोटी जे काही व्हॉलेंटियर्स निवडले आहेत, खरंच ते व्हॉलेंटियर्स यांना सुद्धा मानाचा मुजरा करायला काय हरकत नाही. कारण अशा सचिन दादा शिरसाट यांच्या समाजसेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून दिलंय. त्याचं सुंदर असं प्रेक्षकण आपल्याला या सफेद पट्टा मारताना दिसत आहेत. तरी सचिन दादा शिरसाट यांच्याकडनं या सर्व व्हॉलेंटियरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांची सचिन दादा शिरसाट यांना जी लाभलेली जोड आहे, ती जोड ही अशीच अभूतपूर्व आणि अशी पूर्ण अशी त्यांच्या यशस्वी शिखरापर्यंत जाण्यापर्यंत ती अशीच जोड राहावी अशी स्वामीचरणी विनंती करतो. अगदी बरोबर आहे दत्तात्रय.
ज्याप्रमाणे आपण सांघिक बरोबर आहे, कुठलाही कामगिरी सामना- पाहतो इथे सांघिक कामगिरी पाहतो तशी बरोबर. सांघिक कामगिरी आहे ही. बरोबर, कारण व्हॉलेंटियर असल्याशिवाय कुठलाही सामना किंवा कुठलाही एखादा हा जो आयोजित केलेले हे जे सामने आहेत हे पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे व्हॉलेंटियर्सची आणि सदस्यांची संख्या आपल्याशी जोडून असणे फार गरजेचे आहे आणि अशी जोड ही आता इकडे कुठेही अशी बघण्याला मिळत नाही. त्यामुळे सचिनदादा शिरसाट यांनी ही जी जोड निर्माण केली आहे ही खूप अभूतपूर्व आहे. अशी जोड आणि अशी कला प्रत्येकात नसते. आणि आयोजन देखील अभूतपूर्व आहे. परमोच्च शिखर आज गाठलेलं आहे, कारण युट्यूबवरती आपण ऑल ओव्हर इन इंडिया ही टुर्नामेंट पाहू शकतो. आणि पाहत आहेत प्रेक्षकांचे धन्यवाद. इथे उपस्थित जे मायबाप प्रेक्षक आहेत त्यांचे देखील धन्यवाद. अतिशय सहकार्य केले. सलग 3 दिवस त्यांनी आपली उपस्थिती इथे दर्शवलेली आहे. मान्यवर इथे येत आहेत, तेही भेट देत आहेत, तेही सामन्याचा आनंद लुटत आहेत. तर सर्वतोपरी आम्ही आमच्या परीने त्यांचे आभार व्यक्त करतोय. बरोबर, दत्तात्रय तसेच यांनी जी सचिन गोष्ट दादा- सांगितली लाख मोलाची गोष्ट आहे. दत्तात्रय, बरोबर थँक्यू व्हेरी मच. आणि तसेच सार्वजनिक सेवा विचार मंच आणि आई महेश्वरी नवरात्र उत्सव मंडळातर्फे पण सचिनदादा शिरसाट यांना फार मोलाचं असं सहकार्य लाभलंय. त्यामुळे सचिनदादा शिरसाट यांच्याकडनं सार्वजनिक सेवा विचार मंडळ आणि आई महेश्वरी नवरात्र मंडळ यांचे पण फार असे स्वागत करण्यात येत आहे. आणि सचिनदादा शिरसाट हे फक्त असे क्रिकेटचे सामने भरवण्यातच यशस्वी नाही, तर या अगोदरही त्यांनी दिवाळीमध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा भरवल्या आहेत. आणि त्या सर्वांचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पारितोषिक ठेवलं होतं. ज्या पद्धतीने या सामन्यामध्ये त्यांनी 51,000चे पारितोषिक ठेवले आहे